महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील देवरी चेकपोस्ट सध्या लुटीचा अड्डा बनलाय। येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक चालकांकडून खुलेआम अवैध वसुली केली जात असल्याचा प्रकार उघड आला असून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी थेट चेकपोस्टवर धडक देत आरटीओचा भोंगाळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे। गोंदिया जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 महाराष्ट्र छत्तीसगडला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे। याच मार्गावरील देवरी सीमा तपासणी नाका सध्या ट्रक चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। छत्तीसगडमधून येणारे तसेच महाराष्ट्रातून जाणाऱ्या ट्रक चालकांकडून दररोज 200 ते 900 रुपये अशी वसुली केली जात आहे। दररोज हजारो ट्रक या मार्गावरून जात असल्यानं लाखोंची अवैध वसुली होत असल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे काही ट्रक चालकांना कार्ड देण्यात आलं आहे, ज्यामुळे कार्डधारक ट्रक चालकांना अडवले जात नाही, मात्र कार्ड नसलेल्या चालकांकडून सक्तीनं पैसे घेतले जातात। हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे। तर पैसे न दिल्यास कोणताही गुन्हा लावून दंड आकारला जात असल्याचं ट्रक चालक सांगतात। जैसे बाहर का नंबर है तो उससे 900 लेते हैं, 700 लेते हैं, और जैसे लोकल नंबर है तो 500 लेते हैं। ऐसे हमेशा लेते हैं? हमेशा वो डेली का है। तो किस बात के पैसे लेते हैं? आएंगे जाएंगे उतने बार। अब ये सर जी हम लोग ड्राइवर आदमी, हम लोग को क्या पता, अब जो बोलते हैं वो करना ही पड़ता है, नहीं करो तो फिर भाई। तो सभी ट्रक वाले से लेते हैं? हाँ सभी से। देवरी चेक पोस्ट पे मतलब पैसे लेते हैं, ऐसा है उनका कहना है। जैसे काटते हो कच्चे माल का जो भाड़ा रहेगा, अगर गाड़ी में कच्चा माल रहेगा डंडा निकलता है बाहर में, उसके पैसे लेते हो। वो सर हर गाड़ी से लेते हैं 800-900 रुपये, 900 रुपये लेगा और 200 रुपये काटे के। अच्छा, हाँ। क्यों गाड़ी में ज्यादा माल है क्या? नहीं, माल का कोई मतलब नहीं है। हाँ। वो जो बॉर्डर का बोलते रसीद कुछ नहीं देते, खाली बॉर्डर का पैसा लगता है। काय का पैसा? हर गाड़ी से लेते हैं, आप किसी को भी कोई भी गाड़ी नहीं छोड़ते। अच्छा, कितना रुपए लेते हैं तुम्हारी गाड़ी से? मेरा गाड़ी अब 18 टायर है। हाँ। मेरा 900 रुपये लेगा। और बाकी अगर बड़ी गाड़ी रही तो? बड़े गाड़ी का फिर कोई को 1200 है, कभी किसी का 700 भी है, अलग अलग है, सबका टायर के ऊपर है। आपने पूछे नहीं कभी किस चीज के पैसे ले रहे हैं? सब दे रहे हैं और सब कर रहे हैं, तो हम भी पीछे पीछे दे रहे हैं, नहीं तो गाड़ी रुकवा देते हैं, चलने नहीं देते, फिर बोलेंगे ओवरलोड है, कुछ न कुछ अपनी गलती निकालेंगे और ड्राइवर को परेशान करते हैं। उससे अच्छा अपन सब देते तो हम भी देते, अब अकेले तो क्या कर सकते हैं हम लोग। या लुटमारीबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी थेट देवरी चेकपोस्टवर भेट दिली। खासदारांना पाहून अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली। डायरेक्ट पैसे घेण्याची हिंमत अधिकारी करत असतील तर त्यांच्या मागे मोठा राजकीय वरदहस्त असल्याचा संशय खासदारांनी व्यक्त केला। हा मुद्दा मी लोकसभेत मांडणार आहे। या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। जर असं लुटीचे अड्डे बंद झाले नाहीत तर तीव्र आंदोलन केलं जाईल। देवरी नाक्यावर आम्ही गेलो असता त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, रंगे हात त्यांना पकडले। तिथे त्या भरपूर लोक त्यांनी बाउन्सर तिथे ठेवले होते, ते सैरावैरा इकडे तिकडे पळाले, सगळ्या पावत्या सोडून पळाले। सगळ्या ट्रक चालकांनी ट्रक ड्रायव्हरांनी तिथं सांगितलं का कशा प्रकारे त्यांची सर्रास पिळवणूक आणि लूट होत आहे आणि हे लूट कुठं नाही कुठं थांबली पाहिजे। मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करतो की अशा प्रकारचे महाराष्ट्रातले नाही तर पूर्ण देशातले जिथं लूट होत आहे असे नाके बंद व्हायला पाहिजे। बंद नाही झाले तर साहेब आम्ही या गोष्टीसाठी आंदोलन करू आणि जे अधिकारी याच्यामध्ये आहेत त्यांची सीबीआयकडून चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा।